हॅलो नमस्कार. तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस माझा आणि हा बघू शकताय मी घरात आता हॉलमध्ये ना जिकडे मी देवीची स्थापना करणार आहे ती जागा व्यवस्थित पुसून घेतलेली आहे. छान स्वच्छ पुसून घेतले. आधी एक दिवस आधी मी पूर्ण घराची लादी पुसलीच होती, पण तो जिकडे जागा देवीला बसवायची ती जागा पुन्हा एकदा स्वच्छ पुसून घेतली आणि मध्येच मी कॅमेरा ऑन करायचीच विसरले. मला वाटलं मी कॅमेरा चालू ठेवला आणि नंतर कळालं मी कॅमेरा ऑनच नाही केला आणि हे पाट वगैरे आम्ही कसा बांधला कसं काय केलं हे तुम्हाला सगळं व्हिडिओत दाखवायचं राहून गेलं. पण मस्तपैकी आम्ही 2 पाट आहेत, दोन्ही पाटांना एकत्र असे छान दोरीने बांधून घेतलेले आहेत आणि साईडनी पूर्ण असं ना थर्मोकॉल लावलं आहे, कारण का साडीचा फ्रील असा छान देवीचा बसला पाहिजे. आणि पितळेचं ही तांब्याचा कळस आहे. ह्यावेळेस मी ठरवलं होतं मम्मीच्या हातानेच पूजा करायची, म्हणून मम्मीच्या हातानेच पूजा होते. माझी मम्मी खूप खुश होती कारण का तिच्या हाताने पूजा होते. तिला दरवेळेस वेळ मिळत नाही, पण ह्यावेळेस ती स्पेसिफिकली वेळ काढून आम्ही ठरवले की नाही मम्मीचं पण हाताने पूजा झाली पाहिजे, म्हणून ह्यावेळेस तिच्याच हाताने पूजा होते. आणि माझ्या मम्मीच्या हाताने ना मम्मीला म्हणजे ना असं भीती वाटायची की मी साडी कशी नेसू, देवीला कसं सजवू, असं काय करू, असं तिला थोडंसं नर्वसनेस व्हायची. पण ह्या टायमाला तिचंच मन म्हटलं की नाही मला काही भीती नाही वाटणार, मी करेन. आणि मग तिच्याच हाताने सगळं होते. आणि बघा आम्ही आता किती छान देवीला साडी नेसवतोय व्यवस्थितपणे. कळशाला व्यवस्थित माझ्या मम्मीने हळदी कुंकवाची बोटंसुद्धा लावली आहे आणि आता साडीचा आम्ही पदर वगैरे काढतोय, मिऱ्या वगैरे काढून घेतल्या. साडीला व्यवस्थित प्लेटिंग होण्यासाठी ना साडी व्यवस्थित बांधली गेली पाहिजे, त्याच्यामुळे खूप बारकाईने आम्ही साडी बघून आम्ही व्यवस्थित प्लेटिंग करत होते. ती साडी फायनली प्लेटिंग करून झाल्यानंतर ज्या जागी देवीला बसवायचं तिकडे तांदूळाची रास घालून मस्तपैकी ती पाट तिकडे ठेवला आणि आम्ही छानपैकी आता त्याला साडी नेसवायला घेतली. ज्या जागेवर बसवणार ना तिकडेच आम्ही ठरवलं होतं साडी नेसवायची. आणि दरवेळेस मी तसंच करते, ज्या जागेवर स्थापना करायची तिकडेच ठेवून देवीला मग तिचं साज पूर्ण घालते, म्हणजे साडी वगैरे नेसवते पूर्ण, तिला तिकडेच सजवते जागेवर. आणि आम्ही अशी व्यवस्थित प्लेटिंग वगैरे करून घेतली. आता हे देवीचे पाय होते, त्या पायाला मस्त साडीचा ब्लाऊज पीस होता तो अटॅच करून व्यवस्थितपणे ठेवला आणि डबल फ्रिलची साडी घातली होती, म्हणजे वरती वेगळ्या प्लीट्स आल्या होत्या आणि खाली वेगळ्या प्लीट्स, अशा 2 फ्लिरच्या साड्या, म्हणजे एकच साडीला 2 फ्लिरमध्ये घेतलं होतं, म्हणजे खाली वेगळ्या मिऱ्या आणि वरती वेगळ्या मिऱ्या, अशा मिऱ्यांची वेगळ्या स्टाईलची साडी घातली होती ह्यावेळेस थोडी साऊथ स्टाईलमध्ये. आणि मग मिऱ्यांच्या खाली व्यवस्थितपणे देवीचा पाय होता एक. माझी मम्मी म्हणाली आपण असा पाय ठेवूया, मग तिच्याच आयडियानुसार आम्ही एक पाय असा पदराच्या खाली घेऊन असा व्यवस्थितपणे ठेवला आणि दुसरा पाय एक असा सरळ व्यवस्थितपणे असा या एकदम अशा छान शेपमध्ये आम्ही देवीचे दोन्ही पाय असे व्यवस्थितपणे लावून घेतले होते आणि खूप सुंदरपणे देवी बसली होती आणि इतकी छान वाटत होती ना, म्हणजे बघता क्षणी आम्हाला खूप बरं वाटत. आणि मग बॅकग्राऊंडला गाणे वाजत होते म्हणून माझी मम्मी नाचत होती आनंदाने, कारण का तिच्या हाताने सगळं होत होतं आणि तिला ह्यावेळेस मुळात भीती वाटत नव्हती. म्हणजे तिला जी भीती होती ना की बाबा मी कसं करेन, मला सजवता येईल ना येईल हे असं होतं ना, तर ती ह्यावेळेस तिच्या मनातली भीती देवीने घालून टाकली आणि स्वतः देवी म्हणाली की नाही तू यावेळेस मला स्वतः तू सजव. तर माझ्या मम्मीच्या हाताने बघा व्यवस्थित सजवली. आम्ही साडीचा व्यवस्थित पदर काढून देवीला एकदम छान असं पदरच्या मिऱ्या वगैरे काढून घेतल्या आणि छान पदर सेट करून घेतला. त्याच्यानंतर देवीला दागिने घालतोय, काय दागिने घालायचे काय नाही डिसाईड होत होतं. मग सगळे व्यवस्थित मोठं मंगळसूत्र वगैरे घातलं आणि हा आला आमचा देवीचा मुखवटा. जो मुखवटा व्यवस्थित आला त्याच्यानंतर आम्ही कळशामध्ये पाण्यामध्ये हळद कुंकू सुपारी फूल सगळं घातलं आणि मग नंतर 5 पानं ठेवली. आणि देवीला आता बघा मस्त नथ घातलेली आहे, मोठी ही माझी फेवरेट नथ आहे देवीसाठी. आणि मस्त झुमके घातले, कानातले डिसाईड करतो कोणते घालायचं कोणते नाही, मग फायनली हे झुमके डिसाईड झाले. आणि मस्त देवीचा मुखवटा आम्ही रचून घेतला खूप छान प्रकारे सगळं. आणि जे बारीक बारीक अजून दागिने घालायचे होते ते सगळे अजून वरती घालून घेतले एक्स्ट्राचे. पैंजण घातले देवीला छान सुंदर असे. मी पैंजण गेल्या वेळेसच घेतले होते, हे चांदीचे पैंजण, ते मी देवीसाठीच ठेवलेले आहेत स्पेशली. तसे पैंजण घातले मग देवीला. मग नंतर आम्ही आता कसं पदर घ्यायचा, कसं देवीला वेणी घालायची हे सगळं डिसाईड होत होतं आमचं मध्येच. मग काय करायचं काय, मग शेवटीला मम्मीच उठली आणि ती म्हणाली मग असं नाही असं आपण असं करूया. मग तिच्या हिशोबाने आम्ही असा पदर दिला आणि व्यवस्थितपणे वेणी वगैरे देवीला घातली छान. आणि देवीचे हात वगैरे पण लागले बघितलं एकदम सुंदर. आणि साईडनी कमळाची फुलांची माळ आम्ही अशी साईडनी देवी भोवते पसरवली. आणि कॉईनचे असं गोल्डन कॉईन्स असं ठेवले होते जे देवीच्या हातात असे सोन्याचे सिक्के पडत आहेत. आणि खाली असा कळस ठेवला ज्याच्यात पूर्ण असे सोन्याचे कॉईन भरलेले आहेत असं ठेवलेलं होतं. नंतर मी घटाची स्थापना करायला घेतली. एका ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्या काळी माती घेतली, त्याच्यामध्ये धान्य घातलं सगळं व्यवस्थितपणे, त्याच्यात सुंदर असं घटस्थापना करायला घेतली आणि छान सगळं सजवून घेतलं. पाण्याची रास वगैरे केली. माझी घटाची पूर्ण तयारी झाली. मग वेगळ्या पाटावरती कपडा वगैरे असरून त्याच्यावर तांदूळ पसरवून छान अशी घटस्थापना केली. देवीला सुंदर अशी वेणी घातली आणि देवीला माझ्या ह्या गजरे घालायचं राहिलं, मी शेवटीला आम्ही गजरे घातले आणि पूर्ण हा आमचा देवीचा लुक रेडी झाला होता. आणि घटस्थापना झाली होती, घटाला माळ घातली होती, अखंड दिवा पण लावला होता. आणि मग नंतर बाकी धूप दीप जाळून सगळं व्यवस्थितपणे देवीची पूजा केली होती. मस्त बघा 9 पानांची विडे ठेवले होते 9 देवींच्या रूपाने. माझी सगळी पूजा झालेली आहे, तुम्ही बघितलंच आहे. पण मी एक इन्सिडेंट सांगते.
कोणी माना अथवा न मानो, पण मी मानते, त्याच्यामुळे एक इन्सिडेंट सांगते. आता जेव्हा मी पूजा मांडत होते, म्हणजे ऑलमोस्ट सगळी पूजा झाली होती आणि मी फुलं निवडत होते. फुलं निवडण्यासाठी मी फुलांची पिशवी एका परातीत पलटली आणि त्याच्यातून फुलं निवडत होते. चांगली चांगली फुलं आणि थोडी वाईट खराब होती, तिशी बाजूला काढत होते. तर ते निवडताना मला त्याच्यामध्ये एक ही हिरवी बांगडी मिळाली. ही दिसते तुम्हाला, ही म्हणजे फुलांच्या पिशवीत होती नव्हती माहिती नाही, पण मी परातीत पलटली जेव्हा फुलं निवडत होती तेव्हा त्याच्यात मला ती बांगडी हिरवी दिसली. तर मला म्हणजे असं वाटलं की देवीने आशीर्वादच दिला मला, की बघ मी तुझ्या घरी आलेले आहे आणि हा माझ्याकडून तुला आशीर्वाद आहे, असं म्हणून तिने मला ही एक हिरवी बांगडी दिली. त्याच्यामुळे मी ती हातात घातले. माझं लग्न नाही झाले तरीसुद्धा पण मी हातात घातले, कारण का ह्या देवीचा आशीर्वाद आहे माझ्यावरती, म्हणून मग मी तिचा आशीर्वाद समजून हातात घातलेली आहे. आता ह्याला कुणी काय म्हणेल माहिती नाही, पण माझा विश्वास आणि माझी श्रद्धा आहे म्हणून मग मी ह्याला मला दाखवते. पण मला खूप आनंद वाटला हे बघून, की त्या फुलांच्या पिशवीत ही बांगडी मला भेटली आणि ह्या देवीचा आशीर्वादही मला मिळाला. तर हेच होतं माझा नवरात्रीचा आजचा पहिला दिवसाचं म्हणजे डेकोरेशन सगळं, देवीची स्थापना, पूजा सगळं झालेलं आहे. आता फक्त लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. ते आता संध्याकाळचे 4 वाजत आलेले आहेत. आता मी ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे, पूजा वगैरे सगळं. फक्त लक्ष्मीची पावलं तर संध्याकाळी 4 वाजता मी संध्याकाळची काढतात, कारण का लक्ष्मी संध्याकाळची घरात येते असं म्हणतात, तेव्हा मग मी ती तेव्हा काढायला घेईन. ही कुंकवानी भरलेली मी लक्ष्मीची पावलं काढते घरामध्ये, म्हणजे जेणेकरून असं होईल की लक्ष्मी आमच्या घरात येते आणि सदैव वास करून आमच्या घरात राहो, एवढीच देवीकडे प्रार्थना आहे माझी. आणि हा माझा आवडता सण आहे. म्हणजे नवरात्र म्हटलं की माझ्या सगळ्यात जिव्हाळ्याचाच सण आहे. म्हणजे माझा सगळ्यात फेवरेट सण म्हटला की हाच, कारण का मी देवी भक्त आहे. मला लक्ष्मीचं उपवास करायला, लक्ष्मी माताची सेवा करायला, देवीची सेवा करायला मला फार आवडतं. त्याच्यामुळे मी मनोभावे करते, जसं मला जमतं त्याप्रमाणे करते, पण मी मनापासून करते आणि देवी आई ती प्रेमाने मानून घेते, स्वीकार करते आणि भरभरून माझ्यावरती तिची कृपादृष्टी ठेवते आणि तिने अशीच माझ्यावर कृपादृष्टी ठेवावी, माझ्या या घरावरती, माझ्या मम्मीवर, माझ्या बहिणीवर, भावावर, आमच्या घरावरती अशी सदैव तिची कृपादृष्टी राहावी, अशीच मी देवीच्या चरणी प्रार्थना करते. आमच्या येणाऱ्या आयुष्यामधल्या सगळ्या आयुष्यात येणाऱ्या विघ्नांना दूर करावा आणि सुख समृद्धी आमच्या आयुष्यात नांदावी आणि व्हिडिओ बघणाऱ्यांना सगळ्यांना आशीर्वाद द्यावा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.